गणपती बाप्पा मोरया. चला मैत्रिणींनो, गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे उकडीचे मोदक शिकून घेऊया. छोट्या-छोट्या टिप्स मी इथं तुम्हाला आज सांगणार आहे. उकड कशी काढायची, सारण कसं करायचे, या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. मी सगळ्या मध्ये-मध्ये तुम्हाला टिप्स सांगत जाणार आहे. आता आधी आपण सारण करणार आहे. सारणासाठी इथं आपण केशरी गूळ वापरलेला आहे. चिक्की गूळ वापरायचा नाही, कारण सारण कडक होतंय. सारणासाठी गॅस मंद आचेवरच ठेवला पाहिजे. आपल्याला गूळ पातळ करताना गडबडीनं गॅस मोठा करायचा नाही. ही सगळ्यात पहिला सारण करतानाची महत्त्वाची टीप आहे. मंद आचेवरच आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. 1 चमचा फक्त तूप वापरलेला आहे गुळामध्ये आणि गूळ वितळून घ्यायचा आहे. काही पदार्थांना ना त्याचा वेळ हा द्यावाच लागतो. गूळ वितळला की आपण त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे. आता मी केलेल्या सारणाचं प्रमाण बघूया. इथं मी 1.5 कप गूळ वापरलेला आहे. त्यासाठी 2 कप भरून ओलं खोबरं घेतलेलं आहे. जर तुम्हाला खूप गोड वाटतंय असं वाटत असेल, तर 1 कप तुम्ही गूळ घातला आणि 2 कप खोबरे घेतले तरी चालतंय. किंवा तुम्हाला जास्त गोड पदार्थ आवडत असतील, तर जितकं खोबरं आहे तेवढाच गूळ घेतला तरी चालतो. कारण वरती आपल्याला उकड येणार आहे त्याच्या. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे इथं गूळ वापरा. सारण भाजत आलं, की सारण बाजूला घेऊन असं चेक करायचंय सारण झालं का? सारण झाले का नाही बघण्यासाठीची ही महत्त्वाची ट्रिक आहे. जर असं आपण बाजूला सारण सगळं केलं आणि मध्ये जर असा गुळाचा, खोबऱ्याचा रस येत असेल, तर समजायचं की अजून आपलं सारण व्हायचं आहे. काही जणी ओलं खोबरं पहिला भाजून घेतात. हरकत नाही, पण जो खमंगपणा हवा आहे, तो मात्र येत नाही. म्हणून म्हटलं ना, काही गोष्टींना वेळ हा द्यावाच लागतो आणि सारण 8-15 दिवस खूप छान राहतं. त्यामुळे तुम्ही 1-2 दिवस आधीच जर ही तयारी करून ठेवली ना, तर गणपती बाप्पा येणार त्या दिवशी आपली गडबड होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, सारण मी वेगळं शिजवून घेतलेलं आहे आणि खसखस वेगळी भाजून घेतलेली आहे. मी खूप व्हिडिओमध्ये बघते, कढई घ्यायची, खसखस घालायची, त्यातच गूळ घालायचा, त्यातच खोबरं. नाही, खसखसाची चवच निघून जाते. खसखस खमंग भाजून घेतली आहे आणि अशी ती थोडीशी आपण दुखवून घ्यायची आहे. यानं खसखसचा खमंगपणा कमालीचा वाढतो. असा वास सुटलाय ना खमंग. आता सारण आपलं गार होत आलं, की मगच मी त्यामध्ये खसखस घातली आहे. गडबड केलेली नाही. आणि आपल्याला जेवढा हवी आहे तेवढी जायफळची पूड घालून सगळं सारण मिक्स करून आपण जर आधी करून ठेवणार असेल, तर एअरटाईट डब्यामध्ये फ्रिजमध्ये ठेवायचा. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं, पिठी कशी असावी? पिठी ही घरघंटीवर दळलेली किंवा गिरणीत दळलेली अतिशय बारीक असावी. आधी आपण साधा तांदूळ आपल्या डोळ्यासमोर दळून घ्यायचा आहे आणि मगच मोदकाची पिठी आपण दळून घ्यायची आहे. नाहीतर काय होतंय, गिरणीला आधी गहू दळलेले असतात, ज्वारी दळलेले असतात. त्याचा सगळा अंश आपल्या पिठीमध्ये उतरतो. इथं प्रमाण आधी बघूया. 2 कप मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्यासाठी 2 कप पाणी घेतलेलं आहे. थोडंसं कमी घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ, तूप घातलेलं आहे आणि आपण साखर घातलेली आहे. साखरेनं काय होतं, आपल्या पारीला एक प्रकारची चकाकी येते. पाण्याला उकळी आली, की पिठी घालायची आहे. पिठी मिक्स करायची आहे. मिक्स झाले, की गॅस बंद करायचा आणि झाकण टाकायचं. हो, लगेच गॅस बंद करायचा आणि 15 मिनिटासाठी झाकण झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर परातीमध्ये आपण उकड काढून घ्यायची आहे आणि छान वेळ देऊन हाताने ती मळून घ्यायची आहे. सुरुवातीला गरम असतं त्यामुळे पेला किंवा तांब्याचा वापर करायचा. 1-2 चमचे तेलाचा वापर करून पाण्याचा हात लावूनच व्यवस्थित मळून घ्यायची आहे. आता काही जणींना प्रश्न पडतो, की तांदूळ नेमका घ्यायचा कोणता? तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, पण तो नवीन असला पाहिजे. जुना तांदूळ घ्यायचा नाही, त्याला चिकटपणा नसतो. आता इथं मी वापरलेला आहे इंद्रायणी, बासमती आणि आंबेमोहर. 400 ग्रॅम इंद्रायणी, 400 ग्रॅम आंबेमोहर आणि 200 ग्रॅम बासमती. असा 1 किलोचं हे प्रमाण आहे. फक्त इंद्रायणी वापरली तरी पण चालेल. काही जणी आजकाल म्हणतात साबुदाणा घालायचा. इथं बघा मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता मी उकड हाताने मळून घेणार आहे. तर आपण
म्हणत होतो की साबुदाणा. साबुदाण्याने काय होतात थोड्या वेळाने ते मोदक कडक होतात. तांदूळ नवीन असेल तर काहीही घाबरण्याची गरज नाही. उकड आपली छानच होणार आहे. उकड कशी आपण मळतो त्यावर आपला मोदक कसा होणार हे ठरलेलं आहे. म्हटलं ना, ज्या त्या गोष्टीला जो तो वेळ द्यावाच लागणार. छान 10 ते 15 मिनिटं आपण इथं उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे. आता उकड जास्त झाली म्हणून मी 2 भागात मळून घेणार आहे. अतिशय शांतपणे त्याला वेळ देऊन व्यवस्थित हाताचा हा भागाने आपण अलगद दाब द्यायचा आहे आणि उकड आपली मळून घ्यायची आहे. किती पांढरी शुभ्र झाली आहे बघा. परत आहे की तांदूळ धुवायचा की नाही धुवायचा? तांदूळ धुतला तरी पण चालतो. खरं इथं मी तांदूळ मलमलच्या कापडाने ओलं करून त्या कापडाने फक्त पुसून घेतलेला आहे. वाळवलेला नाही, म्हणजे धुवून वाळवलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आज आपण बघणार आहे. तांदूळ दळताना त्यामध्ये 4 ते 5 वेलची घालायची आहे. म्हणजे आपण जेव्हा उकड काढतो ना, इतका खमंग वास सुटतो, काय सांगू. आता आपण सारण करतानाची ट्रिक बघितलेली आहे. सारण कसं शिजवायचं, उकड करताना तांदूळ कोणते वापरायचे, ते जुने नकोत, नवीनच पाहिजेत. आधी साधे तांदूळ दळून घ्यायचे, त्यावर मोदकाची पिठी दळून घ्यायची. पिठी एकदम बारीक दळायची. उकड काढताना साखर घालायची. उकड काढताना पाणी उकळी आली की पीठ घालून गॅस बंद करायचा आहे. 15 मिनिटं झाकायचं आहे आणि आता आपण हे मळायला घेतलेलं आहे. मळल्यानंतर बघितलत तुम्ही मी गोळा केला आणि गोळा हाताने प्रेस करून बघितला. त्याला कुठेही चिरा पडलेल्या नाहीयेत. म्हणजे आपली उकड बरोबर मळून होत आहे. परत 1-2 मिनिटं थोडंसं मसलून घेतलेलं आहे. उकड परफेक्ट झाली आहे कसं ओळखायचं? तर तो गोळा करून हाताने प्रेस करायचा आणि मग त्याला कुठं तडे गेले नाहीत ना बघायचं. बघा आता हां, ताणते मी. बघितलं? इतकी सुंदर उकड झालेली आहे. तुमची सुद्धा अशीच होणार. तुम्हाला जर अशी खात्री वाटत नसेल तर फक्त इंद्रायणी तांदूळ वापरा आणि वेलची घालून दळून आणा. तुमच्याही उकडीला अशीच रबरासारखं ते छान ताणलं जाणार आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला लक्षात येते की आपली उकड व्यवस्थित उकडून झालेली आहे, मळून झालेली आहे. बघा. आता मोदक बिघडणारच नाहीयेत. उकड इतकी छान जमली आहे ना, बास. काही जण साच्यावर करतात. साच्यावर मोदक केले तरी पण चालतात. काही जणांना पारी एकदम पातळ आवडते. आता आमच्याकडे विचारला तर फार पातळ नाही आवडत. कारण मग ते सारण खूप गोड-गोड होऊन जातं. भरपूर मोदक खाल्ले जात नाहीत ते बघा. गोल करून असं दाबायचा. कुठंही त्याला तडे गेलेले नाहीत. हाताला उकड चिकटत नाही. म्हणजे आपली उकड परफेक्ट झालेली आहे. आता सांगा, आहे का गरज वर्कशॉपची? काही गरज नाही. अजून 1 महिना आहे. अजून अख्खा श्रावण आहे. 1-2 सोमवारी उकडीचे मोदक करायला हरकत नाही श्रावण सोमवार सोडायला. म्हणजे आपली प्रॅक्टिस होते. हां. कुठेही तडे जात नाहीत. हं. परफेक्ट झालेली आहे. आता आपल्याला मोदक केवढ्या आकाराचे हवेत त्याप्रमाणे आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. बघितलं? एकदम सॉफ्ट झालेली आहे. आता मी आहे पुरी मेकरनं केलेली आहे पारी. तुम्ही 2 प्लास्टिकच्या कागदामध्ये पोळपाटावर ठेवून लाटून केले तरी चालतात. काही जण हातावरती करतात. तर हातावर केले तरी पण चालतंय. आणि साच्यामध्ये सुद्धा केलं तरी चालतात. मोदक आपण तेलाचा घेऊन केले तरी चालतात किंवा पिठावर केले तरी चालतात. समजा तुम्हाला असे जमत नसतील, तर पिठावरती करा. हाताला पीठ लावून घ्यायचं आणि पारी करताना सुद्धा हाताला पीठ लावायचं. तसं केले तरी चालतात. आता हे मोदक केले की आपण डायरेक्ट वाफवायला ठेवले तरी चालतात. पण पिठावर जर केले, तर मोदक उकडतानाची ही एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवा. पीठ लावून जर मोदक केले असले, तर ते पाण्यातून बुडवून काढा किंवा त्याच्यावर पाण्याचा स्प्रे करा. नाहीतर मग त्याला तडे जातील. तुम्हाला जितकं त्याला कळ्या घालता येतील, त्या पद्धतीनं कळ्या घालायच्या आणि मोदक करायचा. इथं 21 कळ्या घातल्या आणि कमी कळ्या घातल्या. मोदकाच्या चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही. आपल्या भावनेमध्ये काही फरक पडणार नाही. त्याच भावनेनं आपण ते मोदक करणार आहे. सगळ्या
मोदकाच्या कळ्या एका दिशेला वळवून घ्यायच्या आणि खालून वर मोदक बंद करत आणायचा. जेव्हा आपण च्या कळ्या मिटवतो त्यावेळेला पाण्याचा हात लावायचा आहे आणि मोदक बनवायचे आहेत. आता हा पिठावरती मी केलेला आहे मोदक. उकड काढताना सुद्धा बऱ्याच जणांचं असं असतं, की आमचे मोदक चाळणीला चिकटून राहतात. तर त्यासाठी चाळणीवरती मलमलचं कापड ओलं करून घालायचं आहे. मोदक वाफवायचे आहेत आणि मोदक वाफवल्यानंतर पटकन ती चाळण बाजूला काढून घ्यायची आहे. आपण त्यावरच जर ठेवलं तर खालच्या वाफेनं ते वरचं मलमलचं कापड आहे ना कोरडं पडू शकतं आणि मोदक चिकटून तिथं फाटू शकतात. आता साच्यात करताना बघा पहिला साच्याला तेल भरपूर लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आत अ, सा उकड घालायची आहे. उकड इतकी घालायची की ती सगळीकडं आतमध्ये लावून तीच उकड थोडीशी वर आली पाहिजे. नुसतं आतमध्ये वेगळी उकड घातली, मध्ये सारण घातलं आणि वरनं जर तुम्ही दुसरी जर उकड चिटकवली त्याला, तर ते आपण उकडल्यानंतर मोदक खालचं खाली वरचं वर होणार आहे. अशा पद्धतीनं सील करून घ्यायचं आहे. तुम्हाला हातावर जमत नसतील ना, तर आपल्या साच्याने तुम्ही मोदक करा. चवीमध्ये खरंच सांगते काहीही फरक पडत नाही. आता हे मी पाणी स्प्रे केलेलं आहे बघा. मोदकाला उकड करताना पातेल्यातल्या पाण्याला उकळी आलेली बघून मगच आपण मोदक ठेवायचे आहेत. माझ्याकडे सिलिकॉनचे छोटे-छोटे कप आहेत, जे मी खास उकडीच्या मोदकांसाठी आणलेले आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मी केक केलेले नाहीत. तर हे साचे मी उकडीसाठी वापरले आहेत सिलिकॉनचे. त्यामुळं खूप छान पद्धतीनं उकडून निघतात मोदक. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. गणपती बाप्पा मोरया! जरूर करून बघा उकडीचे मोदक. काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला निश्चित विचारा. धन्यवाद.